पौर्णिमेच्या चंद्राचा सात्विक प्रकाश मनाला जेवढा भावतो, त्याचप्रमाणे विद्युत दीपांची रोषणाईसुद्धा आपल्याला मनाला मोहून टाकते. चंद्राच्या सात्विक किरणांमध्ये सात्विकता चंद्रावरून पाहिली जाते. सात्विक प्रेमाची सतत बरसात करणारी व्यक्ती म्हणजे आई, म्हणून चंद्राला मातृकारक असे म्हटले आहे. भुकेलेलं मूल जेव्हा आईच्या कुशीत शिरून स्तनपान करते, तेव्हा आईच्या मनात जो भाव असतो, जी सात्विकता असते, जो ओलावा असतो, ते निखळ प्रेम म्हणजेच मनाचा कारक असलेला चंद्र. चंद्र हा सर्वात गतिमान ग्रह आहे आणि त्याची गती सतत बदलत असते. म्हणून जेथे जेथे गतीचा संबंध येतो, तेथे तेथे चंद्र आणि मनाचा कारक म्हणून मनाला अति दुःख किंवा अत्यानंद झाल्यावर नयनातून अश्रुधारांची जी बरसात सुरू होते, पाणी, दूध, सरबत, द्रव पदार्थ चंद्राच्याच अधिपत्याखाली येतात. पाणी म्हटले की पाण्याशी संबंधित पाण वनस्पती, मासे, विहिरी, तळी, जलाशय, समुद्र सर्वांचा कारक चंद्रच आहे. शरीराचे भाग. चंद्राचा जसा मनावर अंमल असतो, म्हणून छाती द्रवपदार्थाचा कारक म्हणून शरीरातील द्रवपदार्थ, रक्त, मूत्र, पाचकरस, पचनक्रिया इत्यादीवर सुद्धा चंद्राचा अंमल आहे. रात्री नैसर्गिक प्रकाश देणारा हा चंद्रच असतो. ह्या चंद्राच्या प्रकाशात आपण फार लांबचे नाही तर जवळचेही पाहू शकतो. म्हणून दृष्टी आणि ओघाने डोळे चंद्राच्या अधिपत्याखाली येतात. पुरुषांचा डावा तर स्त्रियांचा उजवा डोळा. गुण. चंद्र शीतल म्हणून शीतलता, थंडावा, पाण्याच्या संबंधित म्हणून हवेतील बाष्प, आर्द्रता, नेहमी गती बदलणारा, नेहमी बदलाची आवड निर्माण करणारा, गतिमानतेमुळे प्रवासाची आवड निर्माण करणारा, शीघ्रगतीमुळे त्वरित फलदायी ठरतो. चंद्राची कर्करास निसर्ग कुंडलीत चतुर्थ स्थानी येते आणि हे स्थान घर, भूमी, मातृभूमी दर्शविते. घर, जमीन, देशप्रेम चंद्रावरून पाहतात. आजार. चंद्राचा अंमल मनावर म्हणून मानसिक रोग, विक्षिप्तपणा, उद्विग्नता, उन्माद. चंद्राचा अभाव अंमल पचनशक्तीवर म्हणून त्यासंबंधी होणारे अपचन, पोटदुखी, जंत, कृमी, अतिसार, जठर, आंत्ररोग, द्रवपदार्थावरील अधिपत्यामुळे सर्दी, पडसे, ब्रोंकायटिस, हायड्रोसील, कफविकार संबंधित गळ्याचे, घशाचे विकार, छातीचे विकार, दृष्टीदोष हे सर्व चंद्राच्याच अंमलाखाली येते. व्यवसाय. चंद्र पाण्याशी संबंधित म्हणून त्या संबंधाने पाटबंधारे, पाणी खाते, मासे, मीठ, नौदल, मोती. चंद्राचा द्रवपदार्थाशी संबंधित व्यवसाय. चंद्राची कर्क राशी निसर्ग कुंडलीत चतुर्थ स्थानी संबंधित आहे. अर्थात भूमीतून काढले जाणारे रॉकेल, पेट्रोल व्यवसाय. चंद्र चतुर्थ स्थानी संबंधित असून सात्विक मोहकतेचा कारक ग्रह आहे. फुले, नर्सरी, रसांच्या संबंधित म्हणून रसांचा, फळांचा व्यवसाय. चंद्र मातादर्शक म्हणून परिचारिका व्यवसाय चंद्राच्या अधिपत्याखाली येतो. उत्पादने. चंद्र जलद गतीचा ग्रह म्हणून जलद वाढ होणाऱ्या वनस्पती, भाज्या, कोथिंबिरी, रसाळ फळे, ऊस, साखर, केशर, मका. चंद्राला चंदेरी रंगाचा कारक म्हटल्यामुळे निकेल, चांदी आणि तत्सम रंगाचे धातू, मोती इत्यादी, स्फटिकी रंगाचे कापूर, तुरटीसारखे पदार्थ, मर्त्यनिर्मिती, चांदीचा मुलामा देण्याची प्रक्रिया इत्यादीची निर्मिती चंद्राच्या अधिपत्याखाली येते. स्थळे. शीतलतेचा कारक म्हणून चंद्र, हवेची स्थळे. पाण्याचा कारक म्हणून पाण्याच्या जागा, टाक्या, विहिरी, हिरव्या वनराईंनी नटलेली जंगले. दूध दुभत्यांच्या संबंधित म्हणून गायी, गुरे, गोठे, दुग्ध व्यवसायाच्या जागा, डेअरी प्रोडक्ट, घरात जाण्याची टाकी, फ्रीज, कूलर, पिण्याचे पाणी ठेवण्याच्या जागा, पाण्याचे नळ इत्यादी ठिकाणी चंद्राचे आधिपत्य असते. प्राणी पक्षी. छोटे पाळीव प्राणी, कुत्रा, मांजर, पांढरे उंदीर, पाणपक्षी, बदक, पाण्यातील कासव, खेकडे, मासे यावरही चंद्राचा प्रभाव आहे. वनस्पती. चंद्र रसनिर्मितीचा कारक म्हणून रसाळ फळे, ऊस, पांढरे
शुभ्र फ्लावर, कोबी, काकडी इत्यादी भाज्या तसेच पाण्यासंबंधित चंद्राच्या अधिपत्याखाली येतात. संक्षिप्त माहिती. अधिपत्य: मन, माता, बालपण, जल, द्रवपदार्थ, दूध, सात्विक सौंदर्य, विहिरी, तलाव, पिण्याचे पाणी, पाण, वनस्पती, पाण्यातील प्राणी, मासे, मोती. शरीराचे भाग: वक्षस्थल, छाती, मूत्राशय, गर्भाशय, डावा डोळा, स्त्रियांचा उजवा डोळा, शरीरातील द्रव, रसन, पचनशक्ती. गुण: चंद्र नेहमी बदलणारा, दमट, स्त्रीकारक, चर, त्वरित फळ देणारा. नेहमी बदल घडविणाऱ्या, प्रवासाची आवड, देशप्रेम आणि मार्दव. रोग: डोळ्याचे विकार, विक्षिप्तपणा, पक्षघात, उन्माद, फिट्स येणे, उद्विग्न, बेरीबेरी, सर्दी, कफ विकार, पोटदुखी, अंतकृमी विकार, आतडीचे रोग, ट्यूमर, घशाचे विकार, दमा, ब्रोंकायटिस, मद्यप्राशने, उद्भवणारे आजार, हायड्रोसिल, अतिसार, बुद्धिमंद होणे, मानसिक आजार, विकृती या सर्व आजारावर चंद्राचे अधिपत्य आहे. व्यवसाय: नौदल, नाविक, नौकायन, पाणी खाते, मीठ, मासे, मोती, सुगंधी द्रव्ये, पेट्रोल, रॉकेल, द्रवपदार्थ, दूध, बॉयलर, फुले, फळे, शेती, परिचारिका, स्वयंपाकी. निर्मिती: कोथिंबीर, भाज्या, फळे, दूध, दही, साखर, ऊस, केशर, मका, निकेल, चांदी, चांदीचा मुलामा, कापूर, तुरटी, मासे, खाद्यपदार्थ. स्थळ: थंड हवेची ठिकाणे, जंगल, समुद्र, पाणथळ जागा, पाण्याच्या टाक्या, तलाव, विहिरी, गाईचे गोठे, दूध डेअरी, घरातील पिण्याच्या पाण्याची ठेवण्याची जागा, फ्रीज, कूलर, पाण्याचे नळ, जलवाहिनी. प्राणी, पक्षी, मांजर, कुत्रे, उंदीर, पाण्यातील पक्षी, बदक, खेकडे, कासव. वनस्पती: कोथिंबीर, ऊस, कोबी, फ्लावर, पानवनस्पती, रसाळ फळे हे सर्व चंद्राच्या अधिपत्याखाली येतात.